कालं पङ्गुलं यत्पादमुन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय मी त्याला पुसली काहीच नाही एक राजनागरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रहालो पावन दारू चराचरी पुंडलिक वरदायक श्री ज्ञानदेव बारावा अध्याय सुरू होतोय आपला. आपल्या सप्ताहामध्ये प्रवचनात ओळी घेतलेली होती. जय जय ओषधे उदार्य प्रसिद्ध अनवरत आनंद वर्षी. तिथे आपण चिंतन केलेलं आहे. त्याचं एकदा दोनदा चिंतन झालेलं आहे. हा जो 12वा अध्याय आहे हा उपासना कांडाच्या अंतर्गत येतो. म्हणजे 12व्या अध्यायामध्येच ज्ञानकांड सुद्धा सुरू होणार आहे आता. आणि उपासना कांड 12व्या श्लोकापर्यंत बरोबर ना चालू राहील. 13वा जो श्लोक येणार आहे 12व्यातला त्या ठिकाणापासून काय होईल ज्ञानकांडाला सुरुवात होईल. अद्वेष्टा सर्व अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्राकरणेव च निर्ममो ममोनिव समर्पश्यमि. तेराव्या श्लोकापासून काय झालेलं आहे ज्ञानकांड सुरू झालं. पहिले 12पर्यंत येत आहे. 12व्या श्लोकापर्यंत भक्तियोगाचा विचार आलेला आहे. तसा 12वा अध्याय हा भक्तियोग म्हणूनच प्रसिद्ध आहे. मागच्या अध्यायामध्ये विश्वरूपाचा विषय 11व्या अध्यायात येऊन गेला. 10व्या अध्यायात विभूती योगाचा विषय येऊन गेला. विभूत्या दाखवूनही भक्ती बळकट केली, उपासना बळकट केली, त्या देवाचं स्वरूप सांगितलं. पण साकारात्मक आहे. जसं विभूत्या आणि विश्वरूप हे दोन्हीही साकार स्वरूप आहे. ज्ञानकांडाला जिथून सुरू आहे तिथे त्याचा निराकार रूपाचं वर्णन चालू होईल. म्हणून उपासना कांडामध्ये साकार त्याला महत्त्व आहे. पाठीमागा आता जेवढा काय विषय झाला त्याच्यामध्ये साकार त्याला धरून विषय बोललेले आणि पुढे निराकार राहील. आत्ताही सध्या सुरू करताना 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला ही विषय येताना उपासनेचाच आलेला आहे. आणि ग्रंथाच्या आरंभीच माऊली ज्ञानोबराय सद्गुरूंना नमन करताना दिसत आहेत आपल्याला 12व्या अध्यायाच्या आरंभी. आणि जसं ग्रंथाच्या आरंभी मंगल केलं जातं तसंच प्रत्येक अध्यायामध्येही मंगल केलेलं आहे. आधी मध्यानी आणि अंत. तर त्या ठिकाणी तिन्ही वेळेला मंगल करण्याचा प्रकार आहे. त्याला शिष्ट संप्रदाय असं म्हटलेलं होतं. मंगलामध्ये 3 प्रकार: वस्तू निर्देश रूप, आशीर्वाद रूप आणि नमस्कार. तर यामध्ये जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षिते इथे आपल्याला नमस्कारात्मक तसंच वस्तुनिर्देश बी सापडतो. शुद्धे आनंदे वर्षते असं सांगून
माऊली ज्ञानोबराय आपल्या सद्गुरूंना नमन करताना दिसत आहे. तर सद्गुरू म्हणायला सद्गुरू झाले, वास्तविक सद्गुरू नसून परमात्माचा आहे. कोणी म्हणेल की सारखं सद्गुरूंनाच नमन करतात, देवाला नमन करत, तर असं नाही येते. देव आणि सद्गुरू यांच्यात भेद मानणारा हा साधारण शिष्य आहे. पहिल्यांदा तर भेदाने सुरुवात होते शिष्य मंडळीची, नंतर अभेदावर ज्या वेळेला पोचतो की भगवान विष्णू आणि माझे सद्गुरू दोन नसून एकच आहे, तेव्हा जरी गुरूंचा विषय घेतला तरी हा आपोआप भगवंताकडे जातो. म्हणून वस्तुनिर्देश रूप मंगल असा मी विचार तुम्हाला सांगितलं. इथे लिहिताना खांदाटकर महाराज नमस्कारात्मक मंगल असंच लिहित आहे. मग हे वस्तुनिर्देश कसा होईल, तर निवृत्तीनाथ सगुण साकार बी आहेत आणि निवृत्तीनाथ स्वरूपाने पाहिले तर अत्यंत शुद्ध विमल असे चैतन्य स्वरूप आहे. अत्यंत पवित्र, शुद्ध या पदाचा अर्थ पवित्र आहे आणि पवित्र असे असणारे. मग सगळ्यात पवित्र काय आहे तर चैतन्य, आत्माच पवित्र आहे. म्हणून निवृत्तीनाथ चैतन्य स्वरूप पवित्र आहेत असं म्हटलं की निर्देश कुठं झाला, निर्गुण निराकार परमतत्वाकडे. आता उदारे प्रसिद्ध याच्यामध्ये त्यांचे ते उदारतेमधले प्रसिद्ध आहे. दातृत्व नावाचा गुण त्यांच्याकडेच आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे. आता देवापेक्षाही थोरी होते, कारण देव उदारतेमध्ये प्रसिद्ध आहे असा नाही. उदारतेमध्ये प्रसिद्ध असं नाही म्हणजे त्याचा एक स्वभाव आहे. ज्या वेळेला समोरचा काहीतरी देतो तेव्हा आधी हेसी तेव्हा देसी ऐसा तू असशी उदार. काय वेळो देवा तुझे कृपणाचे द्वार. तो कृपण आहे असं काही ठिकाणी संतांनीच म्हटलं, पण हा तसा कृपण आहे असा नाही. पण त्याने एक नियम ठेवलेला आहे किंवा त्याच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय द्यायचं नाही त्याला. आणि हा नियम यथार्थ बी आहे, चुकीचा नियम आहे असा नाही. म्हणजे घेणाराला जे मिळणार आहे त्याची किंमत कळते. तसंच जर दिलं ना तर ते असं व्यर्थ फेकून देणार, कारण म्हणजे फुकट तर आलेले असं फुकट किंवा पायदळी तोडून टाकणार, त्याची मूल्य राहत नाही. म्हणून त्याला जर थोडीशी किंमत ठेवली कुठल्याही वस्तूला, अगदी फार नका ठेवू, पण एखादी वस्तू तुम्हाला द्यायची असेल ते आपण चरित्रलिखाण केलं ना अन्नाचं, त्याच्यावर त्याला किंमत ठेवायची का नाही ठेवायची. लोक म्हणतील पैसे गोळा करायला लागले. त्याला जर नाही ठेवली ना काही का व्हायना, मग नंतर ठरलं की 50% मध्ये ठेवा, 50% संस्थेच्या खात्यात पाहिजे. त्याला 200 रुपये खर्च झाला आपल्याला एका ग्रंथात. जर त्याची किंमत नाही ठेवली तर तेवढी 100 रुपये का व्हायना त्यांनी देऊन आल्यावरती व्यवस्थित ठेवतं. बरं फुकट दिलं ना, बघा तुम्ही घरात तुमच्याकडे फुकट आले की काय कुठे पडले, चुरगाळले, फेकून दिले, पानं उंदराने कुरतडले, असा विषय म्हणजे आहेच आहे. देवाने बी तो नियम केला तर अतिशय चांगला आहे. पण आता संतांचं हृदय हे अत्यंत कनवळू असल्या कारणाने आणि त्यांना त्याच्याविषयी काही वाटत बी नाही, म्हणून ते अगदी उदारतेमध्ये देवाहीपेक्षा प्रसिद्ध असा अर्थ लावला. प्रसिद्ध कशामध्ये आहेत? उदारतेमध्ये. पण कोणा तरी सापेक्षित म्हणावं लागेल तर मग सगळ्यात श्रेष्ठ उदारतेमधला देव धरला. पण देवापेक्षाही हे श्रेष्ठ आहेत उदारतेमध्ये. कारण न पाहे अति कुळाचा विचार, भलती आठाये शरणागले, शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. तसं हे अगदी कसाही जरी आला तरी त्याला संतांकडून त्याची अवहेलना होत नाही कोणत्याच जीवाची. किंबहुना ते कोणत्याही जीवाला मत्सर देण्याचं कधीच जाणत नाही. तर अशा प्रकारचे उदारतेमध्ये प्रसिद्ध, ज्ञानदानात प्रसिद्ध. ज्ञानदानात देव प्रसिद्ध नाही, म्हणून देवापेक्षा ज्ञानदानात संत प्रसिद्ध आहे. अगदी
मग आता देवाने तिथं जरी शास्त्राप्रमाणे त्याला मल विक्षेप गेल्यानंतरच किंवा साधन चतुष्टय संपन्न असेल त्यालाच आपण कुठे बसू, अध्ययनाला बसू, अशा प्रकारची परंपरा शास्त्रातून आलेली आहे. मग याची चेकिंग ते करतात का? ते नाही काय करत. ते जसे येतील, कोणी बी नटखट जरी आला तरी त्याला काही अडचण नाही. ते म्हणले का असं का तुम्ही ते शास्त्राप्रमाणे ठेवायला पाहिजे, त्याला अगदी त्याचा मलविक्षेप गेला का नाही हे चेकच करायला पाहिजे. जसे कागदपत्र चेक करूनच तुम्ही ॲडमिशन देता. कागदपत्रात फॉल्ट असेल तर ते म्हटले नाही मला नाही ॲडमिशन. असं संतांच्या दरबारात होत नाही. अगदी कोणी जरी आला, माळकरी आला, बिगर माळकरी आला, वैष्णव आला, बिगर वैष्णव आला, विभक्त आला, अगदी तार्किक जरी येऊन बसला तरी त्याला त्याच्यावर कृपा करण्याची ताकद संतांच्याकडे आहे. अगदी दुष्टही आला तरी त्याला फळांची व्यंकटी सांडो अशी ताकद येते. म्हणून त्यांची प्रसिद्धता काही वेगळीच आहे. देवाची प्रसिद्धता अशी नाही. फळांची व्यंकटी सांडो नाही. फळ आला की त्याचा तर त्याचं कामच वेगळं येते. म्हणून देवापेक्षाही हे ज्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे. समाजाला भक्ती मार्गाला लावलं ते त्यांनीच लावलं, देवाने लावलेलं नाही. देवाला काही देणं घेणं नाही. अर्थात देवानेच संत नावाची रोपडी त्याची स्वतःची तयार केली. संत हे देवावरून भिन्न नाहीतच. आणि भिन्न जर मानले मग त्या माणसाची जी श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्या भक्तीला काहीच उपयोग नाही. देव एक आहे आणि माझे गुरु एक आहेत अशा जर भेद मानणाऱ्या पुरुषाला आत्मज्ञान केव्हाच प्राप्त होत नाही. कारण त्याच्यात काय झालं, त्यांनी भेद मानला. सद्गुरूंनी भेद घालवायचा प्रयत्न केला आणि ह्यांनी भेद मानला. कोणता भेद घालवला सद्गुरूंनी? ईश्वर, जड आणि जीव हा भेद घालवण्यासाठी गुरुजी आले. आणि याने ते म्हटले गेला का रे बाबा भेद? इच्छेचा भेद केला तर नाहीच नाही. त्याचं कारण त्याचे जे व्यवहार ते भेदात राहिले. जेव्हा कधी आता ईश्वर आणि जीव याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे? नाही, त्याचं परोक्ष. ईश्वर आणि जीव यांच्यात भेद आहे का अभेद आहे? ईश्वर परोक्षच आहे ना. तर अभेद आहे हे सांगायचं, एवढंच उत्तर येतं. काय अभेद आहे? जड आणि ईश्वर याच्यात भेद आहे का अभेद आहे? आणि जीव आणि देव म्हणजेच ईश्वर याच्यात भेद आहे का अभेद आहे? आता सांगा, या तीन मध्येच गुरुजी बसतील ना. मग त्याच्यात असेल तर ईश्वर आणि गुरु यांच्यामध्ये भेद आहे का अभेद? वास्तविक जगाशी अभेद केलेला असताना जगाबरोबर अभेद केलाय, ईश्वराबरोबर सगळा अभेद केला आणि तो भेदात राहतो. म्हणून जो कोणी जीवाच्या अंतःकरणातल्या पंचभेदाची निवृत्ती करतात ते सद्गुरू. असं सुरुवातीला बी आलतो विचार कागरामध्ये. म्हणून जर भेदाची निवृत्ती करत नसते तर ते कशाचे गुरुजी? भेद वाढवतात ते गुरु कधीच असू शकत नाहीत. भेद वाढवतात ते गुरुजी कधीच असू शकत नाही. मग ते कर्मकांडी असतील, उपासनाकांडी असतील, पण ते सद्गुरू म्हणून या पदाचे नाही. आणि जीवांना भेद हा पहिल्यापासून प्रिय. लोक आज बी भेदामध्ये राहतात. सद्गुरूंचं दर्शन घेतल्यावर पंढरपूरचं दर्शन होत नाही. होतं ना, मग का जातात? भेदात राहतात म्हणून जातात. त्याला ते भेद पक्का डोक्यात बसलेला आहे की देव हा पंढरपुरात आहे, तो कायमस्वरूपी तिकडंच राहतो, इकडं कुठं राहत नाही, फिरकत नाही. आणि गुरुजी म्हणजे काय पांडुरंग थोडेच आहेत त्या, बरोबर आहे का? गुरु काय पांडुरंग असतात का? हा, म्हणायला छान आहे ते, म्हणायला म्हणजे फारच सुंदर आहे. पण चित्तातला आहे तशीच पोझिशन जशीच्या तशी बऱ्याच वर्षापासून अशी दिसते मला. त्याच्यामध्ये काही भेद म्हणजे काही फरकच नाही पडताना दिसत कोणामध्ये. त्याला कारण आहे अज्ञान नाश झाला नाही. भेद हा अज्ञानावर टिकलेला आहे आणि अज्ञान गेलं तरच हे ज्ञान प्रगट होईल. पडद्याच्या पलीकडं काय आहे हे तुम्ही आज काय सांगणार आहे? त्यामध्ये तुमचा पडदाच फाटलेला नाही. पण का
अज्ञान असावं. तर त्याच्या पलीकडे काय हे तुम्ही सांगूच शकत नाही. आणि मग त्या पलीकडे काय नाही, अन्यथा जी चित्र दिसत आहेत माया मनरूपी पटावरती जे अन्यथा चित्र दिसतात त्याच्यात जीव मस्तपैकी राहतात. तेव्हा याच्यातून बाहेर पडायचं असेल तर समजून घ्यावा. माऊली ज्ञानावरांची ज्ञानेश्वरी कळाली तर कळेल. माऊली ज्ञानावरांनी तर देवाचं का वर्णन केलं नाही? पण देवाचं केलं नाही असं बी नाही. मी तुम्हाला म्हटलं की हे वर्णन कोणाचं आहे? देवाचं आहे. पण देवाचं का गुरूंचं आहे? तर माऊली ज्ञानोबराय देवापेक्षाही गुरूंकडे काय देतात? अधिक श्रेष्ठत्व देतात. आणि तेच काय करताय? जय जय ओ शुद्धे, तुमच्यासारखे शुद्ध कोण नाही. एक देव शुद्ध आहे. देव शुद्ध आहे तर देव आणि गुरु यांच्यात भेदच नसल्याने गुरु आपोआपच शुद्ध झाले. जिथे ज्ञान आहे तिथे शुद्धी आहे, जिथे अज्ञान आहे तिथे अशुद्धी आहे. तिथे उदारता आहे, तर जिथे हातचं राखून काहीच ठेवलं जात नाही तिथे उदारता आहे. तिथे हातचं राखून काही ठेवलं जातं तिथे कंजूषपणा असतो. आणि देव त्या बाबतीत कंजूष आहे, म्हणून देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि आनंदामध्ये जर म्हटलं तर देवाची भक्ती केल्याने जीवांना आनंद होतो, याच्यात काही शंका नाही. पण निर्भेळ आनंद फक्त सद्गुरूच देऊ शकतात. आणि भेसळयुक्त आनंद देवाकडून प्राप्त होतो जीवांना. म्हणून जीवांच्या दृष्टीने देव हा आनंद स्वरूप आहे असं ज्ञान व्हायला जीवांना कठीण आहे. पण ज्यांना सद्गुरूंच्या कृपेने होईल तेव्हाच देव आनंद स्वरूप कळतो. नाहीतर बरेचसे देव तर दुःखच देताना दिसत आहेत, किंवा त्या देवांना हे काही सोडताना दिसत नाहीत जीव. त्यांच्या डोक्यामध्ये तो एक भ्रम बसलेला आहे. तेव्हा अनवरत आनंदाचा वर्षाव करणारे माझे सद्गुरू आहेत. कसे आहेत त्याचं आपण चिंतन केलेलं पाठीमागून भरपूर झालेलं आहे. या सृष्टीमध्ये जितके पदार्थ आहेत त्या सगळ्या पदार्थामधले पवित्र आणि शुद्ध असा पदार्थ जर कोणता असेल तर माझे सद्गुरू आहेत. आणि अखिल विश्वावर ते काय करतात? असं काही नाही देवासारखे की काय आपला आणि परका भाव, म्हणजे आपलं आणि परक हे ज्यांच्याकडे नसतं त्यांना गुरु म्हणावं. अण्णाने मी म्हणायचे जेवढी काय आहे ते 25 माणसं राहायची पाठाला तिथे शनिवारच्याला. 25 जास्तीत जास्त 30पर्यंत माणसं राहायची 25 माणसं. पण ते म्हणायचे मी सगळ्यांना एका वेळेस एकच सांगतो ना का, प्रत्येकाला वेगवेगळं घेऊन सांगतो. प्रत्येकाला वेगवेगळे घेऊन सांगत नाही, सगळ्यांना एकदाच सांगतो. काही हुशार काही मठ्ठ का राहतात. तर त्या म्हणजे त्याच्यात ते सद्गुरूंचं ऐकत नाही, ऐकल्यासारखं करतात. त्यांनी सांगितलं अभ्यास करून या म्हणून सांगतात ना, मग ते का नाही अभ्यास करत? नाही करत, कंटाळा. बाकी सगळी कामाला वेळ येतात पण ते नाही करत. नाहीतर मग अगदी सगळ्यांना एकच ज्ञान दिलं जातं, मग काहींच्यावर प्रभाव होतो काहींच्यावर प्रभाव होत नाही. आणि दुसरा म्हणजे ते सगळ्यांसाठी एकच असतात. तेव्हा त्यांच्या दृष्टीने कोणी आपपर भाव नसतोच. तेव्हा असा अनवरत आनंदाचा वर्षाव करणारे, सगळ्यांचा आनंद देणारे सद्गुरू आहेत. चला पुढे जाऊन माऊली म्हणतात की विषय व्याळे मिठी दिदली अनोखी ताठी, ते तुझी कृपादृष्टी निर्विषय होय. बाबांच्याकडे हे आमच्या कायम उभी राहायचे. ते म्हणायचे सद्गुरूंच्या विषयी बोलताना जय जय व शुद्ध याच्यावरती मी बाबांकडून प्रत्येक वारीत एक प्रवचन नक्कीच ऐकलं. जेवढ्या वाऱ्या झाल्या त्यांच्याबरोबर, कारण त्यांच्या आवडीचाच विषय होता. सद्गुरू फारच आवडीचा विषय होता. बाबांच्या तोंडात नेहमी त्यांच्या गुरुजींचं नाव राहायचं. त्यांचे माझे गुरु ते मामासाहेब दांडे, त्यांचं नाव घ्यायचे. ते जोग बाबा महाराजांचं नाव कायम राहायचं. जोग महाराज असे होते, जोग महाराज कसे होते, मामासाहेब दांडेकर असे होते. त्यांचं चरित्र त्यांनी सांगावं सांगितलं. तर तेव्हा असे आणि शिष्याकडे असलंही पाहिजे ते. तेव्हा विषय वाळे मिठी याच्याविषयी बाबा म्हणायचे अहो विषयरूपी व्याळे म्हणजे सापाने या कोणाला शिवाला काय दिलेली? मिठी मारलेली. विषयरूपी व्याळाने म्हणजे सर्पाने त्याला मिठी दिली.
आणि ती दलिया नुठी ताठी दिल्यानंतर काय केलं त्याने, काय दिलंय, दंश केलेला आहे. ती दलिया नुठी ताठी अर्थात त्याला त्याने मिठी दिल्यावर कोणी उठत नाही असं म्हणायचं तिथे, नाही ते तुझी या कृपादृष्टी निर्विषय होत. बाबा म्हणायचे हे विषय व्याळे म्हणजे विषयरूपी सापामध्ये, म्हणजे इकडे बाहेरचा जो साप आहे लौकिकातला त्याच्यात एकच विषय, पण इथे 5-5 विषय असलेला साप, 5-5 फण्याचा बसलेला आहे. कुठं विषयरूपी साप, याला 5 फणे आहेत, तर तो एकाच वेळेला 5 फण्यांनी दंश करतो. जर एका फणीने दंश केलेला माणूस उठत नाही, तर 5-5 फण्यांनी दंश केलेले तर फारच त्यांची फार अवस्था वाईट झाली. म्हणून विषय जो आहे तो विषय नसून तो काय आहे, विषयाचं जे विष आहे ते विष सर्पाच्या विषापेक्षाही अधिक प्रखर आहे, तेजस्वी असं विष आहे. आणि मग या विषयरूपी सापाने जर जीवाला मिठी मारलेली असेल, म्हणजेच काय केलं, ते विष चढलेलं असेल, तर त्या मूर्छेतून हा मनुष्य कधीच उठत नाही, कधीच उठत नाही. म्हणजे ते विष आहे ना, ते विषच इतकं अज्ञानाचा प्रचंड आहे की त्या विषयामध्ये अखंड वाहत चाललेला आहे, एक एक. म्हणून जे पंचविषय जीवाने भोगलेले त्या विषयांचं स्मरण त्याला नित्य आहे, म्हणजे नित्य स्मरण आहे त्याला. सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झालं की लगेच त्याला विषयाचं स्मरण आहे. काय म्हणतात, काय केलं नाश्त्याला, नाश्त्याला काय म्हटलं की त्याला सगळे विषय समोर समोर येतात. त्याच्या आवडीचा जो असेल तर ते लगेच तो विषय त्याला तो लगेच म्हणतो आमका असा असा असं पाहिजे. दुपारचं झालं की भोजन आलं की लगेच म्हणतात की हा, त्याला तो नित्य स्मरण ठेवलेलं आहे या विषयाने. म्हणजे हे विष कधीच उतरत नाही. मग त्यात 5ही विषयांचं विष कधीच उतरत नाही, एकसारखं ते पलटी मारत राहतं. एक गेलं तरी दुसरं येतं, दुसरं गेलं की तिसरं येतं, तिसरं गेलं की चौथं येतं. काही वेळेला सगळे एका वेळेला येतात, सगळे एका वेळेला येतात हे नाही सिद्धांतात बसत. त्याचं कारण असं आहे, वृत्तीमध्ये एक वृत्ती एका वेळेला एकाच विषयाचा भोग घेते. पण आपण म्हणतो की थोड्या अंतरावरती विषय लगेच स्मरत राहतात, थोड्या अंतरावर सुद्धा येतात. तर तेव्हा अशा प्रकाराने त्या विषयरूपी सर्पाने त्याचे विषयरूपी सर्प म्हणजे कोणते, तर शब्द रूप रस स्पर्श आणि गंध. आता हे विषयरूपी, आता त्यांचा विष कोणतं, तर तन्मात्रा. तर त्या तन्मात्रा भिन्न आहेत. जसा तन्मात्रा म्हणजे त्याला खास सांख्यशास्त्रकारांनी तन्मात्रामध्ये घेतलेले आहेत. विषयाच्या जसा तन्मात्रा कशा धरायच्या, पृथ्वीचा गुण कोणता आहे, गंध आहे. तर गंध गुणांच्या परमाणूपासून पृथ्वीची उत्पत्ती होते. तसे पंचतन्मात्रापासून 5 विषय उत्पन्न झाले. तन्मात्रा लक्षात आलं ना, सूक्ष्म आहे. गंधापासून कोणाची उत्पत्ती झाली, गंध सूक्ष्म आहे का पृथ्वी सूक्ष्म आहे, पृथ्वी काय झाली, स्थूल झाली. आता विषय हा शब्द प्रयोग केला तर याची उत्पत्ती कुठून झाली, तन्मात्रांपासून झाली. तन्मात्रा म्हणजे त्या विषयांच्या मात्रा म्हणायच्या. रूपाची सूक्ष्मता, शब्दाची सूक्ष्मता, अजून रसाची सूक्ष्म रूप ही तन्मात्रेमध्ये येते. आणि त्याची स्थूल रूप इकडं विषय रूपाने प्रगट झाली. तर तेव्हा मुळात मग त्यांनी, आता पहा सूक्ष्म रूपा मी तुम्हाला कशी सांगतो. तुम्हाला रूप हा विषय झाला आपण आता, तेव्हा तुम्हाला काय आवडतं,
आपण चांगला विषय धरू. ते म्हणजे आम्हाला पांडुरंगाचं रूप आवडतं. पांडुरंगाचं रूप आवडत असलं तर ते जे आवडतं ना ते नित्य स्मरण असा नियम आहे. तुमच्या स्मरणात नित्य काय राहतं? स्मरण म्हणजे ते राहतं, लक्षात राहतं. ज्या माणसाला जे आवडतं ना ते त्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं लागत नाही. हा त्याचा दुसरा एक भाग. काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक, तुम्हाला वेदांत शास्त्र जाणीवपूर्वक, कारण आता ते काय ते एवढं काय डोक्यातच बसत नाही असं म्हणतं. मग त्याला तुम्हाला जाणीवपूर्वक ठेवा. मग आता तुम्हाला जो विषय आवडतो, कोणताही विषय धरा, लौकिकातला कोणताही विषय धरा. गाडी आवडते एखाद्या माणसाला, त्याला ती गाडी लक्षात ठेवावी लागत नाही, तर त्याचं सारखं लक्षच राहतं त्याच्यावरती. म्हणजे ते पुन्हा पुन्हा उभी राहते. किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे पांडुरंग जर आवडत असेल, ध्यानी म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग असे तुकोबरायांच्या आणि दुसरे माझं नाही आता नेमिलिया चित्तापासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. हे तुकोबराय का म्हणतात असे? त्यांच्या तो आवडीचा विषय बनलेला आहे, आवडीचा. आणि आवडीचा विषय जो असतो तो अंतःकरणात सूक्ष्म राहतो. स्थूल विषय बाहेर असतात. पांडुरंगाची मूर्ती कुठे आहे? पंढरपूरला आहे ना. पंढरपूरला तुम्ही सारखेच त्याचे पाय धरून बसणार का? नाही बसणार. तर तिकडे पांडुरंग तिकडे राहिला तो, तर त्याचे ते कधी गेले तुम्ही पंढरपूरला, ठीक आहे, तुमचं दर्शन झालं, पण नित्य थोडंच आहे तेव्हा. आणि मग नित्य पांडुरंग कसा राहील? तर तो हृदयातला, आणि तो खास आहे. ज्याच्या हृदयात पांडुरंग आहे तो खास आहे. ज्याचा पांडुरंग बाहेर आहे तो उदास आहे. त्याच्या डोक्यात विषय बसलेले आहेत बाकीचे. पांडुरंगाबरोबर बाकीचे विषय सगळे गोळा करतोय. त्याच्यात पांडुरंगाला एक अन्य विषयाप्रमाणे स्थान दिलेलं असतं, स्वतंत्र काही नाही. तेव्हा अशा प्रकाराने जे सुख किंवा जे तन्मात्रा आहेत ते कोणी या पंचविषयांचे विषय आहेत, आणि ती नित्य राहतात स्मरणात म्हणून विष असं काम करतात. नाहीतर विषयाची ना आपली गाठभेट काय सारखीच आहे का हो? त्या विषयरूपी सापाची आणि आपली गाठभेट सारखी आहे का? नाही सारखी. आता तुम्ही कुठं काय खाऊ राहिलेत? तुम्ही काय खाताय का? आता नाही. आता विषयाची गाठभेट आहे का? इथं बसल्यावर म्हणजे रसणेंद्रियाचं धरा. आता तुम्ही सध्या तर काही खात नाही. मग आता सध्या काही खात नाही, पण ते नाही, मी काय सांगतोय विषय त्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही काय खाताय का? नाही खाता. पण आज सोमवार आहे ना. सोमवारला आता काय खावं लागेल तुम्हाला? खिचडी. मग आता खिचडी म्हणजे कोणती आवडते तुम्हाला? शेंगदाणे टाकून का बिगर शेंगदाणे? शेंगदाणे. भाजलेले शेंगदाणे का कच्चे? मिरची खुडून का रगडून? बिगर मिठाची का मिठाची? म्हणजे आता ह्याच्यातने म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं वर्णन केलेलं हा तन्मात्रा तुमच्या त्या खिचडी रूपी म्हणजे त्या रसाचा तन्मात्रा तुमच्या चित्तामध्ये बसलेला आहे ना. म्हणजे आता तुम्ही फक्त असं जर म्हटलं खिचडी करा असं म्हटलं तरी तुम्हाला कोणत्या खिचडीचं स्मरण होतं? तुमच्या चित्तात तुम्ही ठेवलेल्या खिचडीचे स्मरण. तर त्या खिचडी ते तर तुम्हाला नित्य चढलेलं विष आहे. आणि हे विष कधीतरी चढेल. भौतिक कधी संपर्क आला म्हणजे त्या सापाशी संपर्क आला, थोडक्यात विषयाशी संपर्क आला, तर ते त्यांनी परत काय दिली? त्याचं विष परत टाकलं चित्तामध्ये, परत सोडलं. तो विषय भोगक आला, त्यांनी काय केलं? ते परत टाकलं आणि ते अखंड त्याला अशी धुंद करून टाकलेले त्या विषयाने. म्हणून आत्ता जरी विषय भोगत नसला, कोणी एखादा समाधी लावून बसला तरी पंचविषयांचा गंध त्याच्या चित्तात दरवळत राहतो. पाचही विषयांचा गंध, त्याला बस सुटका आहे का त्याची? नाही. मग ते चढलेलं विषय. विषय वाळे मिठी दिदलिया नुठी ताठी, नुठी ताठी मनुष्य उठत नसतो असं खांदारकर महाराज म्हणतात. एकदा विषाने मिठी दिल्यानंतर
न उठी ताठीवरून न उठी. म्हणजे ताठी म्हणजे जो त्याच्यात काय झालेला आहे, पडलेला आहे, त्या विषयाच्या चढण्याने जो पडलेला असा तो उठत न नुठी या पदाचा अर्थ आहे न उठी, तो उठत नाही. आणि अजूनही माणसं उठलेली नाही. मूर्छा चढलेली, मूर्छेतून तो उठत, मूर्छेचा अत्यार केला त्याने. आणि तो काय झालेला आहे, त्याला ते विष चढल्यावर जसं आपण पाहतो ना, त्याला सर्प चावलेला. काही माणसं मी पाहिलेली ताशी, त्या शेतना तोंडातून फेस चालतो त्यांच्या, त्या वेदना असंही असतात, त्यांना बहुतेक करून मूर्छित होऊन जातात. कारण विष ज्या वेळेला चढतं त्याला जर असं बांधला नाही ना, कुठं पायाला समजा चावला, त्याला लगेच पट्टीने असं पॅक बांधायचं, ब्लेडने त्याला दयामाया न दाखवता. नाहीतर दयावान पुरुषाचं तिथं काम नाही राहत. तिथं त्याने ते काय नाही असं सरळ कापायचं असं, एवढ्या काय हे होईल ना, ते रक्तप्रवाह हो द्या झाला तर काय फरक नाही पडत, पण त्याचा प्राण वाचेल, त्यातनंच विष बाहेर जातं. त्याला असं त्याला पाहूनच द्यायचं नाही, तर त्याने असे रेषा मारायचे त्याला असं. त्याच्यामुळे काय होईल, ते लगेच त्याचं ते कळतात, दात लागलेले वगैरे कळतात ते बरोबर. त्याच्यावर जर असं केले, मेन जर धमनी जर तिचं चावली गेलेली नसते तर मग तो विष लवकर नाही पसरत. त्या धमनीमध्ये त्या शिरेमध्ये जर त्याचा दंश झाला तर तो फास्ट हृदयाकडे निघून जातं आणि मग त्याचा प्रभाव मोठा होतो. तर मग असं त्याला आता दुसरा पर्याय काही नाही ना, जवळपास असलेलं विष निघून जाईल. जर त्याच्यातून पुढं पास होऊन गेलेलं असेल तर काय करणार आहे, पण जवळपास असेल तर ते निघून जातात, माणसाचा प्राण वाचू शकतात. पण हा जो विषयरूपी सर्प यांनी दंश केलेलं आजपर्यंत विष काय खाली उतरलेलं नाही. उतरतं पण त्याला सद्गुरु कृपा लागते असं माऊली म्हणतात त्यांना. ते तुझी कृपा दृष्टी निर्विषय, तुझे म्हणजे सद्गुरु, सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने निर्विष होय. अनेक जन्मच्या व्यायाने सर्पाने या जीवाला मिठी मारून बसलेला आहे आणि आपला दंश वारंवार करतो आहे. दिवसातून किती वेळा विषयांचे दंश होतात, क्षणाला चालेल बाबा त्याची, म्हणजे त्याला सुधरूनच द्यायला लोक आहे. त्याच्यावरती अशी अवस्था झालेली. आणि म्हणून त्याने मूर्छित झालेला आणि न उठणारा असा जो जीव आहे त्याला सद्गुरूंच्या कृपा दृष्टीने उठला जातो. त्या म्हणतात तुझी कृपा दृष्टी निर्विषय होय. का विषयाचा छंद मनातला जातो का, तर जातो. ज्यांच्या विषयाचा छंद मनातला गेलाय त्यांना सद्गुरू म्हणावं. ज्यांच्या बुद्धीतला जर विषयाचा छंद गेलेलाच नसेल तर मग ते दुसऱ्याचे विषय काय तेव्हा निर्विषय करून टाकतील. तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये तो विषयाचा छंद अगोदरच नष्ट झाला असेल तरच दुसऱ्याचे विषय नष्ट करता येते, अन्यथा नाही. त्याला चांगलं उदाहरण नाथबाबांचं आहे. नाथ महाराजांकडे एक महिला, मुलगा फार गुळ खातो म्हणून त्याला घेऊन आली. त्याच्या पोटात जंत झाली होती. कोणाच्या मुलाला गुळ खाऊन जंत होतात. ते सारखाच गोड 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 म्हटले. त्यावेळेला काही अशा वैद्यकीय काही सुविधा जास्त काही नव्हत्या. मग आता त्याला दुसरा पर्याय काय, ह्याच्यात ज्या कारणाने रोग उद्भवतो त्या कारणाला बंद करून टाकणं म्हणजे रोगाची निवृत्ती करणं. सरळ सरळ भाग आहे पहिल्यांदा. नुसते पोटातले जंत झाले, मोठे मोठे जंत होतात बरं पोरांच्या पोटामध्ये, मी ते पाहिलेले पाय सापासारखेच राहतो बेकार एकदम. पोटात कसं का राहतात विशेष ते आत्ता मला वाटतं नाही एवढे. कच्चं अन्न सेवन करणाऱ्याकडे होतात हे एक नियम आहे. कच्चं अन्न मुलांना देऊ नये. त्या कच्च्या अन्नावर त्यांची पोट म्हणजे जोपासना चांगली होती. त्या जनताने मग आता त्या नाथबाबांकडे आल्यावरती त्या म्हणते की बाबा असं झालं, त्याला गुळ खातोय हा, तुमची त्याच्यावर कृपा ठेवा, तुमच्या कृपादृष्टीत तुम्ही सांगा एकदा हे बंद करेल. कारण मला माहिती आहे तुम्ही सांगितलं की हा आपापच तेव्हा त्या नाथबाबांनी सांगितलं 15 दिवसांनी या माझ्या, आता मी काही सांगणार.
15 दिवसांनी गेले तर त्यांनी आधी ते काय केले, 15 दिवस काय नियम पाळला, स्वतःच गुळ खात होते ते. आणि ते स्वतः गुळ खातात आणि दुसऱ्यांना म्हणतात गुळ खाऊ नका, तर ह्यांचा प्रभाव होत नाही. म्हणून जे आधी निर्विषय झालेले आहेत ते संत, निर्विषय झालेले म्हणजे ज्यांना विषयरूपी सापाने सोडून दिलेलं आहे, ह्यांनी नाही सोडलं, त्यानेच सोडून दिलं. म्हटलं इथं काय भेटानाच आपल्याला. तसे निर्विषय झालेले हे साधू, त्यांच्या कृपादृष्टीने काय होत आहे, जे ज्या विषयाला, ज्या जीवांना या विषयाने मिठी मारलेली ती सुटते. कशी? कृपादृष्टीने सुटते. आता कशी सुटते, त्यात कृपेविषयी काही सांगता येत नाही. परंतु जी माणसं सद्गुरू निष्ठ बांधतात ना, त्यांच्यावर कृपा होते असा शब्दप्रयोग आहे. निष्ठ झाल्यानंतर आपापच त्या कोणाचं अनुकरण करतात, त्यांच्याच गुरुजींचं अनुकरण करतात. हे वैशिष्ट्य आहे. नेहमी जशी लहान मुलं सुद्धा आपल्या साईबापाचं अनुकरण करतात. आमची आई अशी म्हणते, आमची आई अशी म्हणते, आमची आई अशी शिव्या देते, अशा शिव्या देते म्हणते की ती पोरं बरोबर तशाच शिव्या देते. ते अनुकरण तसंच असतं, दुसरे नवीन काही नाही. आमचे वडील असे वागतात, मग आमचे पोरं पहा. आमचा भाचा होता, तर तिथे आला ना तो पाठीमाग आपल्याकडे, मी तर विना घेऊन बसायचो. ते विना घेऊन बसायचं, ते असं पाहायचं आणि त्याला वाटायचं आपल्याला सुद्धा असलं पाहिजे असं. तर तिकडे घरी गेल्यावर लाकूड घेऊन बसायचं. ते म्हणलं अरे हे लाकूड का, मग तुम्ही नाही बसत का मंदिरात, कशाचे त्यातला लाकूड असं करायचं. असं त्या काय अनुकरणच आहे का नाही. घरी तो विना नसेल पण त्यांनी तर मांडला ना हृदयात. असा समांतर अगदी आहे. माझे सद्गुरू असे वागतात आणि मी असा वागतो, मग काय होईल, लगेच त्याच्यात अनुकरण तयार होईल आणि त्याच्या मार्फत आपोआप ते पक्क होत चालतं. म्हणून ज्याचा अभ्यास जो असतो तो अभ्यासच पुढे त्याला म्हणजे मजबूती आणत असतो. आणि उरली कृपादृष्टी नावाचा प्रकार असतोच, कारण त्यांच्या वाणीमध्ये ते सामर्थ्य आहे. तेव्हा नाथ महाराजांनी त्या 15 दिवसांनी आल्यावर ते आईसाहेब ते म्हटले, आणलं का बाळाला, हा बाळा त्याच्या माथ्यावरून हात फिरवला, डोक्यावरून गुळ खात जाऊ नको बरं. तिला वाटलं की काय पान किन देतील बुवा, तंत्र मंत्र काहीतरी काय जा म्हटले, नाही खायचं. ते म्हटले मग हे तर गेल्या वेळेसच तुम्ही सांगायला पाहिजे होतं. काय हे मला परत चक्कर मारायला कशाला लावली. तेव्हा नाथ महाराज प्रामाणिकपणे म्हटले, आता तुम्हाला काय सांगू, पण मलाच गुळ आवडतो. मी आज 15 दिवस झालं मी गुळाचा खाल, माझ्या शब्दाला काय प्रभाव तरी पडायला पाहिजे ना म्हटली त्याच्यावर. म्हणून म्हटले मी ते बंद करून टाकलं आणि म्हणून मी आता त्याला सांगू शकतो. तसाच प्रकार आहे सद्गुरूंच्या बाबतीत, ज्यांना विषयरूपी सर्पाने मिठी तर मारलेली नाहीच, पण कुठल्याही विषयाचं जे विषय ते त्यांच्यामध्ये राहिलेलं नाही, असे निर्विषय झालेले, निर्विष झालेले संत दुसऱ्याचं विष उतरवू शकतात. सांगा प्रमाण. निर्विषय कारण मन. नाथांचा अभंग सांगा ना. विषय वेळ बहुगोडी आला. शेवटचं चरण शेवट तिथं बी आहे. गुरु गारुडे आला दारुणी, बोध वैराग्याचे पाजेले पाणी, घातले नयनी वाजवी नामधुनी. आता हे सगळे विष उतरवण्याचेच प्रकार आहेत याच्यात सुद्धा. म्हणजे गुरु गारुडे आला धावणी, बोध वैराग्याचे पाजेले पाणी. तर इकडं लौकिकातलं विष उतरवायचं असेल तर ते लिंबाचा पाला आणि ते आमच्याकडे देत होते बा मिरच्या ते चेक करायला पाला सुद्धा चेक करण्याकरता कडू लागू नाही, कडू लागला मग नाही, गोड लागला तर मग चावलं. मग लिंबाचा पाला देताना मी पाहिलेलं आहे. आता मिरच्या मला असं वाटलं की ते टेस्टिंगला देत असते, चढलंय का नाही चढले असं असेल का तुम्ही काय.
ते मग आपलं जसे कोरोनात होत होतं ना ते म्हणजे तोंडाची चौकी तसाच प्रकार आहे तो. तर तेव्हा काय म्हणत सांगत होतो मी तुम्हाला याचा ज्यांच्याकडे विषय नाही ते दुसऱ्याचं विष उतरवतील, ज्यांच्याकडे विषय नाही सरपाने मिटिंग नाही मारली ते हालचाल करतील. आणि तशाच प्रकाराने सद्गुरू करतात. विषय वाड्या मिठी दिदलिया नोटी ताठी 5-5 विषयांचे मी तुम्हाला मागाशीच म्हटलं विषय त्यात एक विष चढलेलं नाही तर 5-5 विषय चढलेले असतात. महाराज 5 मधले कोणते जातात कोणते राहतात ते सगळे जातात पण त्यांच्यात थोडासा क्रम राहतो. म्हणजे असं आहे क्रम कसा जातोय बाहेरचे जसजसा म्हणजे इंद्रियांना सैतेंद्रिय बनवावं लागतं त्यांना. आणि सैतेंद्रिय काही लोकांची काही इंद्रिय लवकर सैतेंद्रिय बनतात काही बनत नाही. तर त्याला मग ते हळूहळू त्याच्यावरती नियंत्रण होत आहे. आणि शेवटचं इंद्रिय आहे ते रसन इंद्रिय ठेवलेले मागं ठेवलेले ते लवकर नाही. ते नाही जात लवकर. म्हणजे संन्यासी जरी झाला तरी चांगलं चुंगलंच खाते. स्रोत्रादी इंद्रियावरती पण रसनाने म्हणून रसनाने म्हणून असं म्हटलं याच्यात मागं पुढं विष उतरत आहे काय ना. पण रसनेंद्रिय मग त्याच्यात काय केलेलं आहे हे व्रत तप हे त्याचे ते विष उतरवायला कारणीभूत करतात. जेवढा तो त्याच्यापासून परावृत्त होत जाईल आणि नंतर मग आपोआपच होतो. इंद्रिय विषय विसरले इंद्रिय विषय विसरतील अशी स्थिती बनली जाते. त्याची इंद्रियांच्या ठिकाणी विषय काय झाले विसरूनच गेलेले ते आणि मन पूर्णतः भगवत स्वरूप होतं. तर असा दुसरा आणखीन एक भाग त्यातला असा आहे अगदी सगळ्या विषयांचा म्हणजे त्याच्यात त्याग होतो असा नाही तर त्या विषयांपासून याने फारकत घेतलेली असते. मानवी शरीर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हे विषयांच्यामध्ये याला जगणं संभवनीय आहे. पण अंतःकरणात कोणतेही विषय हा बाळगत नाही. या फुलाची सहज भेट पडली ठीक आहे अडचण नाही पण हा विषय मी मागून घेतलेला नाही अशी वृत्ती राहिली पाहिजे. हा विषय मी मागून नाही घेतला आणि आपापच त्याच्यातून तो विषयाची फारकत होत चालते. एक विषय सुटत चालतो. ज्याला याची मागून घेतो म्हणजे आवड असते. कोणताही विषय ज्यावेळेला आपण पाहतो त्याच्याकडे असा असेल तर मग चांगलं पाहिजे. त्याच्यातून त्याच्या अर्थ तो ज्या अर्थी तो मागून घेतोय त्या अर्थी त्याला आवड आहे. आणि सहज जे येत राहतात कारण याच्या पाठीमागं अनेक घटक काम करतात. पैकी प्रारब्ध नावाचा बी एक घटक काम करत असतो. आणि मग त्याच्यात तुम्ही जरी इच्छा करा अथवा करू नका पंक्तीला जे असेल ते खावं लागतं का नाही. ते म्हणजे कोणी जर म्हटलं आपण याचा त्याग केलेला आहे गुलाबजामुनचा तून त्याग केलेला आहे त्या त्यागाचा काय उपयोग आहे कारण तिथं काय आलेला आहे तो सन्मुख आलेला आहे. आणि मग तो सन्मुख आलेला आहे तर त्याचा तसा त्याग न करता मनातून त्याग केला तर तो खास त्याग आहे. आणि त्याचा मग आलेला आहे पंक्तीला त्याने जेवण केलं पण काय जेवला हे डोक्यात नाही ठेवलं आणि परत त्याची इच्छा बी नाही केली की हे परत मिळावं मला काही इच्छा नाही केली तर याला प्रारब्ध जन्म भाग म्हणतात. तेव्हा चला एक विषयाला दुसऱ्या विषयांच्याकडे लक्ष नाही द्यावं. विषयाकडे लक्ष नाही द्यावं. लक्ष नाही द्यावं म्हणजे त्याचं ध्यान करू नये. शास्त्रात असा विषय आला की जे विषयाचं ध्यान करतात ते त्याच्या आहारी जातात. आहे ना जे आहे तो विषयांपुसा संगस्तेषुपजाय. काही कारण नसताना विषयाचं स्मरण करत बसला मग चांगल्या विषयाचं करा ना. देवाचं स्मरण करा चिंतन करा नामाचं करा ग्रंथांचं करा. त्याच्या जागेवर जर विषयाचं स्मरण करत बसला तर मग ठरलेली अनर्थाची परंपरा कायमच राहते. कसं काय विष उतरत कारण हा काय करतो त्याचं स्मरण करतो. म्हणून ज्या माणसाने असं ठरवलेलं आहे की आपल्याला विषयापासून फारकत घ्यायची त्याने विषयाचं स्मरण करू नये. आता सगळे व्यवहार कशावर चालतात ते बघा विषयाच्या स्मरणावरच चालतात.
म्हणजे लौकिकातला सगळा व्यवहार आपला जो आहे जो जे काय करायचे त्याला विशेष करून सांसारिक मंडळी जे राहतात यांनी संसाराचा छंद डोक्यातला टाकून दिलेला आहे ते भाग्यवंत मंडळी आहे. पहिल्यांदा भाग्यवंत झाले म्हणजे काय झालं ते म्हणजे आता काय करता का तुम्ही आता आपली डोक्यातलं काही नाही आम्ही फक्त 2 टाईम खायचा विचार करतो. काय करायचं 2 टाईम खायचं आरामशीर शरीर फक्त सांभाळायचं कारण आता मरस्तोवर आम्ही दुसरं काय नाही म्हणजे काय नवीन जमिनी घेतल्या का नाही म्हणजे ते आता आम्ही डोक्यात ठेवलेलं नाही. काही नवीन प्रॉपर्टीज वाढवायचा किंवा आणखीन असा जो प्लॅन केलेला आहे डोक्यामध्ये तर हे समजून घ्यायचं हे विष उतरलेलं नाही तर हे विष पुन्हा पुन्हा वाढत राहणार. कारण एका विशिष्ट वयाच्या नंतर कमीत कमी माणसाने म्हणून तर गव्हर्नमेंट 60लाच निवृत्त करून टाकते बरं. 60ला आलं 58ला केंद्रामध्ये 60 केंद्रात 60 आहे नाही राज्यामध्ये मग आता 58ला गेलं मग ते तिथून पुढे का आता तुम्ही ना ह्या भानगडीतच पडू नका. आणि सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल जर पोरं मोठी झालेली असतील ते जर कर्तृत्ववान असतील तर बापाने त्याच्यात डोकं लावायचं नाही. हे सगळ्यात भारी काम आहे. आता ह्याचं कोणीच नाही सगळे मोकळेच येतात सगळे बाप मोकळेच झालेले ते इथं काय अडचण नाही. कोण काय डोकं लावत नाही. आणि हा हे तेवढं तर आहेच आहे ना जे मिळतं तेवढ्यात भागून घ्यायचं जेवढे आहे तेवढ्यातच भागवायचं. नेहमी अशी बुद्धी ठेवायची एक्स्ट्रा काहीच नाही पाहिजे मला. हा त्यांचे ते पोरं काय करते ते त्यांचं त्यांच्यावर टाकून द्यायचं आपण नाही त्यांचा भार व्हायचा. मार्गस्थ करून टाकले की काम संपलं बापाचं. आणि मग त्याच्यानंतर आपण आता तर बहुतेक चांगली गोष्ट आहे गव्हर्नमेंट सर्वंट जेवढे असतील त्यांना पेन्शन आहे त्याच्यामुळे त्यांना ते बी काय प्रश्न नाही. आणि जे नसतील त्यांना आमच्यासारख्याचा तरी काय प्रश्न नाही कारण सगळा करता धरता देवच आहे तो कुठून बी देईल आणि त्याची इच्छा बी नाही करायची. वस्तुस्थिती अशी आहे म्हणजे मी समाजाला पाहतो ना कोणाकडे गेले तुम्हाला तर एक भाकरी देणार नाहीत का आरामशीर देते तर भाजी भाकरी काय असेल ते द्या बाबा म्हटले की लोक देतील. दररोज एकाकडे मागायची गरज नाही. वारकरी बघा ना पण ज्या खाण्यासाठी काहीच लागत नाही अगदी असं. पण ज्याला प्रपंचच वाढवायचा त्याला काय करणार आहे आणि मग निर्विषय व्हायचं काय साधन आहे. हेच निर्विषय होण्याचं साधन आहे. ज्याच्या चित्तातला प्रपंच उतरल्यावर विषय बी उतरलेच ना. विषय काय प्रपंचावरून वेगळे थोडेच आहेत त्यावर ते आपाप राजीनामा द्यायला लागतात किंवा हे काय आपला सांभाळ करत नाही. ज्याचा आपण सांभाळ करत नाही ते माणसं जशी आपल्यापासून तसे विषय सुद्धा निघून जातात. तुम्ही जर त्याला व्यवस्थित सांभाळत असता ते म्हणतील मग आपली इथं ठेप आहे जिथं ठेप लागते तिथं ते विषय जातीलच कसे तर ते पुन्हा पुन्हा फिरू 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 येतात. चला तेव्हा अशा प्रकाराने सद्गुरू काय करतात त्या शिष्याला निर्विषय करतात म्हणजे निर्विषय करून विष उतरवतात. विषयांचं विष ज्याच्या बुद्धीत चढलेलं आहे त्याला आत्मज्ञान संपादन होणार नाही. कसं काय होईल तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याची बुद्धी खराब झालेली त्या विषयामुळे. पण ते विष उतरलं की माणसं आपापच खऱ्या परमार्थामध्ये प्रवेश करतात. अंगी ब्रह्मरस ठसावला विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तर कोणी त्या वाळवंटामध्ये हा जो अभंग आहे ना तुकोबऱ्यांचा ते गंगागिरी महाराज आणि जोग महाराज असे तिकडून चाललेले होते आपल्या ह्याच्यात वाळवंटातून पंढरीच्या. आणि वारीच्या काळात त्या पूर्वीच्या काळात जे हे राहायचे भट राहायचे ते वाळवंटात राहायचे खाली. त्यावेळेला वाळवंट स्वच्छ होतं त्यावेळेला त्या बिस्लरीच्या बाटल्या भेटल्या असलं काही नव्हतं. प्लॅस्टिकची कागदं नव्हती काही खराब करून टाकले कापडे फिपडे काही टाकलेले नव्हते. ते गंगा सगळी खराब करून टाकली चंद्रभागा लोकांनी. काही बी टाकतात त्याच्यात जे काय राहतं ना ते म्हणते चला गंगेत अर्पण करून टाकतात. इतका ते हे करतात.
त्याच्यात तो वेळेला त्या फळात तिथं असताना एका व्यक्तीने एका महाराजाने हा अभंग घेतला होता. कोणता? विषयी विसर पडला निश्चय अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. आणि तो तुकोबऱ्यांचा अभंग त्यावेळेला तिकडून गंगागिरी महाराज आले आणि ते जोग महाराज ते बरोबर येत होते. त्यांनी पाहिलं, अरे म्हटले तो कोणाचा रे, कोणाचा रे भट, म्हणजे ते आमका महाराज ते बरोबर होते माणसं ती. ते असा नाही का म्हटले, तो असा हा बैल आहेत का काय वाटतं. मग त्यांनी ते पाहिल्यावरती मग ते हा त्यो बाबा ना ते एक जण सांगत होता, हा त्याने म्हटले 2 लग्न केली आता काही शक्ती. तर त्याने ते असं वर्णन करून सांगितलं त्याचं. आणि ते मग तिथे गेल्यावर ते म्हटले का रे हा तुला वारकरी व्हायचा अधिकार आहे, तसं काही अडचण नाही, पण हा भंग घ्यायचा तुला अधिकार. विषय विसर पडला निश्चय दरवर्षी पाळणं हालतो म्हणते तुला, त्यांच्या भाषेत सांगितलं. आणि तो म्हणतो विषय विसर पडला होता खाली, म्हटले हो खाली ना. त्यांची हीच होती. ते म्हटले महाराज चुकलं माझ्याकडून, पाया पडला तो बस खाली म्हटलं. आणि जोग महाराजांना तेव्हा अभंग घ्यायला लावला. म्हटलं याच्यावरच बोलायचं आता. ते त्याला काय म्हणतात? अधिकार, श्रोत्यांवर प्रभाव पडला पाहिजे ना. अधिकारीच आहे ते त्याचे अधिकारी होते. आणि म्हणून त्यांच्या चरित्रामध्ये हा विषय येतो. चरित्र किंवा त्याला सामान्य गोष्ट नाही आहे, म्हणजे चर्चा वेगळी आहे आणि स्थिती वेगळी आहे. याच्याविषयी तासन तास बोलायला बी काही अडचण नाही, पण अंगी खरोखरच असते म्हणजे त्याची काय स्थिती बांधली गेलेली त्या व्यक्तीची त्यालाच माहीत आहे. तेव्हा चला, हे तुझे कृपा दृष्टी निर्विश होय तरी कवणा ते ताप पोळी कैसे निवो शोक जाळी जरी प्रसाद रस कंजोळी पुरेसे तू. तरी सद्गुरूंचं वर्णन चाललंय बरं हे. कारण शिष्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या विषयरूपी सर्पाने मिठी मारलेली त्याचं विष सद्गुरूंच्या कृपादृष्टीने आपाप काय, फक्त तो काय पाहिजे मगाशी सांगितलं मी तुम्हाला, शिष्य हा शास्त्राने जे लक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे वर्तणूक करणारा पाहिजे. त्याचं विष उतरल्याशिवाय राहणार. आणि गुरुवाक्यावर विश्वास, सगळं जे दिलेलं आहे शास्त्राने जे लिहिलेलं आहे ना त्या पद्धतीनेच त्याने वर्तन केलं पाहिजे. तसं वर्तन नसेल त्याचं त्याच्यात तेवढा अंशामध्ये दोष राहणार. का नाही विष उतरणार? तेव्हा त्याच्यात म्हणजे ती प्रक्रिया आहे ती तशीच आहे. तरी कवणा ते ताप पोळी, तरी हे सद्गुरू तुमच्या कृपादृष्टी अशी आहे तर ताप कवणा ते पोळी, तुम्हाला जे कोणी शरण आलेले असे आहे तर त्यांचे ताप आपोआप तुमच्या कृपेने नाश पावले जातात. कोणता ताप? त्रिविध ताप. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. मोठा विषय हा. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. प्रत्येक जीवाचं प्रारब्ध स्वतंत्र आहे आणि त्याचे तापही स्वतंत्र आहे. त्या एखाद्या व्यक्तीला जो आध्यात्मिक किंवा आदिदैविक आदिभौतिक त्रास आहे तो दुसऱ्या माणसाला असेलच असं नाही. आणि ते प्रारब्धजन्य घटित आहे. आदिदैविक सुद्धा त्रास आहेत नाहीत कसं? आहेतच, प्रत्येकाचे आहेत. आदिभौतिक म्हणजे शरीराचे सुद्धा आहेत. शारीरिक व्याधी नाही असा एकही देह नाही, पण प्रत्येकाची भिन्न भिन्न. काहींना सांगता सुद्धा येत नाहीत असे आहे. काय सांगावं बा तुम्हाला आता, असे आम्हाला त्रास आहे. काय वेळेला किती डॉक्टरी उपाय केले तरी काही फरक पडताना दिसत नाही. डॉक्टरी उपाय केल्यावरती फरक पडत नाही तर मग याचं कारण आहे प्रारब्धात कसा त्रास आहे. ते आमच्या गणेश महाराजांचे सगळे दवाखाने पालथे घातले, पोटासाठी गेले 10 वर्ष झाले. हां, मग त्यांचं ते पोट दुखतं. ते पोट दुखतं तर त्यांनी 10 वेळा CT स्कॅन केला. सगळ्या प्रकारची औषधं झाली. प्रत्येक वेळा त्यांना भेटल्या म्हणजे आता कसं काय? ते म्हटले आता थोडंसं बरं आहे. कसं आहे?
हां थोडंसं तर तुम्ही पहिल्यापासूनच सांगत होते. नंतर ते त्यांना एका डॉक्टरने मानसिक रुग्ण म्हणून घोषित करून टाकलं. तुमचं पोटबीट काय दुखत नाही, तुम्ही मानसिक रुग्ण आहात. ते म्हणते मग ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर त्यांनी दिले मी गोळ्या त्यांना त्या 2-4 महिने, पण परत त्यांची भाषा तीच होती काय याचा अर्थ काय म्हणजे प्रारब्धामध्ये हे आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक हे आहेच. सांगा याच्यावरती सद्गुरू काय उपाय करतील. तिथं म्हणतायत की तरी कवणा ते ताप होईल. तुम्हाला तो ताप त्याला त्रास तर राहणारच आहे. कोणताही माणूस आला की त्याच्याजवळ हे 3 त्रास आहेत, कमी अधिक आहेत, सारखे आहेत असं नाही. तरुण मुलं असतील तर त्यांचं कुठं काय दुखतं, त्यांचे एकदम फ्रेश असतात ते, त्यांचे हात नाही दुखत, पाय नाही, अगदी काय आदल्या दिवशी खेळले तरी दुसऱ्या दिवशी लगेच ओके होतात. त्यांना तो त्रास नाही. पण त्रासच नसतात असे नाही, अन्य काही त्रास भरपूर असतात किंवा 3ही त्रास असतात. म्हणजे नाश कसे पावतात तर तुकोबराय म्हणतात, आपले माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्यांना ताप ओळख नाहीत अशी भाषा आहे, नसतात अशी नाही. काय लिहिलेलं आहे ते पहा. ओवी काय म्हणते ती, तरी कवणा ते ताप पोळी. हां जसा अग्नीच्या जवळ गेल्यावर अग्नी काय करतो, पोळतो, बरोबर आहे. तसा या आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक हे जे त्रास आहेत यांच्या संलग्न असलेल्या माणसाला ते पोळतातच. मग सद्गुरूंच्या कृपेने काय होतात, ओळख नाही, जातात असं नाही म्हटलं. त्याला म्हणतात मग त्याने ते शिकवले. काय शिकवलं, तितिक्षा. जे प्रारब्धातले हे अशा प्रकारे व्याधी ज्या आहेत त्या तुझ्या नाहीत, कारण तू सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहेस. तुझ्या व्याधी नाहीत, तू चिंतन देहावर राहून करतो म्हणून तुला ते ताप पळतात. तुझ्या डोक्यात भ्रम बसलेला आहे म्हणून ते पळतात. त्याच्याशी एकरूप झालेला असतो. देहाशी एकरूप झाला की ताप पळल्याशिवाय. आता जितका एकरूप तितके पळण्याचे पर्सेंटेज बी जास्त. आता इथे हा अग्नी आहे आणि मी याला नुसता पाहतो तर हा मला पळत नाही, पण याच्या उष्णताच्या ज्वाळा काही अंशामध्ये माझ्या शरीरापर्यंत पोहोचत असतात. मग आता माझ्यातलं आणि याच्यातलं अंतर कमी झालं, हां मी त्याच्या अग्नीच्या जवळ गेलो तर आता अशीच स्थिती लोकांची आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिकमध्ये आहे. ते किती अंगीकार केलेला आहे त्याच्यावर आधारित आहे. कितीतरी लोकांचे शारीरिक व्याधी कोणाला नाहीत, तेव्हा सगळ्याला व्याधी असतात, पण त्यांनी त्याचा अंगीकार केलेला नसतं. म्हणजे त्याचं सगळ्यात मोठी व्याधी ना ती मानसिक व्याधी आहे. सध्या जगात सगळ्यात मोठे रुग्ण कोणते असतील तर मानसिक रुग्ण. आणि याचं कारण आहे शरीरामध्ये सगळ्यात मोठा भाग कोणता आहे, मनच आहे ना. या शरीराला काय किंमत आहे. आता आमच्या बाईच्या डोक्यात काय राहत नाही आहे ना, बुद्धी खराब झाली ती, म्हणजे ते स्मरणशक्ती गेली. त्या शरीराला काय त्याच्या अशी काही किंमत राहिली, पुन्हा तीच कॅसेट टाकते. आता त्याचा तो काय दोष नाही समजायचा, कारण ते आता वयाप्रमाणे झाले 88ला म्हटलं. पण झालं का नाही तसं आपलं जर झालं तर काय करायचं. आपल्याला पोरं म्हणतील गप्प बसा बाबा, गप्प बसा. नाही ते सगळं पहिले हरिपाठ वगैरे एकदम क्लिअर बिनचूक आहे म्हणते ते. हरिपाठ तिथं बसून सुद्धा म्हणते ती गाणं, ते पूर्ण हरिपाठ बिनचूक म्हणते. पण मग आता हे नाही लक्षात राहत की आता काय खाल्लं. आत्ताच सगळ्या घडी सगळ्या. पण मग मला सांगा ना, आपल्या शरीरातलं चांगला स्पेअर पार्ट कोणता चांगला आहे, कोणता आहे, बुद्धी आहे ना. ती बुद्धी ज्या विषयाची किंवा ज्याच्याबरोबर ती जवळ गेलेली असते तो विषय त्या बुद्धीला ताण देईल. मन त्याच्या जवळ जातं तेव्हा ते मनाला ताण देतं, असा विषय आहे. म्हणून नाही तर आता हा ते बोलतात ते नाही सकाळपासून चहाच नाही. 2-3 वेळा चहा पिली तरी ते म्हणते सकाळपासून चहाच नाही. नाही आता पिली आता हे कसं आहे, तुम्ही आता त्याच्यात तिला दुसरा त्रास नाही आता, कारण ती त्या विषयापासून फारकतच झाली बुद्धीने, वेगळ्या पद्धतीने का व्हायना.
तिचा बाकीचा विषय नाही राहिला. तर ते हे आपापच झालं आणि याला कारणीभूत काय? बुद्धीच आहे. आपल्याला वाटतं आपली बुद्धी फार चांगली आहे, पण आपली बुद्धी विषयांना धरून आहे, लक्षात येत आहे. आणि जे आपल्या किंवा शरीराला धरून आहे, शरीराला धरून असले की शरीर संबंधाने येणाऱ्या आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदी भौतिकवरती तुम्ही येणारच. आणि येणार म्हटले क्या तर त्याच्यात आदिदैविक त्रास तुम्हाला होणार नाही. जे विठ्ठलाचं भजन करतात ना याला आदिदैविक होत नाही. काय कारण आहे हे होण्याचं? काय नामामध्ये हे सामर्थ्य नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल. आणि मग काय नो हे केले याच्यामध्ये काळ सर्प, नारायण नाग, बळी नाही बसत का? तुकोबरायांच्यावर विश्वासच नाही ना. तुकोबरायांच्यावरच विश्वास नाही. म्हणजे हे आपल्या असेच करत राहतात. त्यांना वाटतं ना आम्ही तुकोबरायांना मानतो, मग तुम्ही 100% घ्या ना त्यांना. 5%, 2%, 4% ठेवतेत आणि परत आणखीन कर्मकांडामध्ये जाऊन गुंतून बसते. काय होईल तुमचं? मग तिकडून आल्यावर काय होईल बरं? तिकडून आल्यावर काय नाही, पैसे एक तर जातील तुमचे. आता हे कोणासाठी ते मी सांगतो तुम्हाला. जे लोक देवाकडे देवाचा तपासच नाही त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांनी नारायण नागबळी हे अवश्य करायला सांगायला पाहिजे त्यांना. कारण ते हे इकडे मंदिरात नाही, दान धर्म नाही, पूजा अर्चा नाही, घरात देवपूजा नीट नाही चालले. मग आता ह्यांना नको आहे ताण द्यायला. तर 100% आदिदैविक ताण व्हायला पाहिजे ह्यांना, म्हणजे हे जाग्यावर येतील. पण आमच्या विठ्ठलाच्या भक्तांना ताण होत नाही. जो माऊलींचा भक्त निष्ठ कोणाचे आहेत तुम्ही? आणि एक तर कळतं का नाही काय की त्यांच्यामधलं महत्व तर कळतं ना. पांडुरंग कोण आहे? बळीया माझा पंढरराव. जो या देवांचा आहे. देव तुमच्या मागे देव कोणते लागले? ते बाकीचे हेंद्री सेंद्री देव लागले. मग ते ताण द्यायला लागले. तर त्यांना पांडुरंगाच्या एकदा सांगायचं, पांडुरंगाने जर पाहिलं ना तुमचं अस्तित्व नष्ट होऊन जाईल. तुम्ही त्यांना बुद्धीत धारण केलेले असं आहे ना. कोणतीही गोष्ट आपण ज्या वेळेला बुद्धीत धारण करतो ना त्याचा स्थान होतो. जसा एखादी घटना झाली समजा कालच्याला एखादी, आणि आजच्याला किंवा तुमच्या डोक्यात ती काय येते? कारण तुम्ही त्या वेळेला त्या बुद्धीने युक्त होऊन तुम्ही त्याचं काय केलेलं असतं चिंतन. ते किती दिवसांनी सुटावे हे तुमच्यावरच अवलंबून. काहींचे समजा त्यांनी कालच सोडून दिले, काहींचे दुसऱ्या दिवशी जिवंत राहिले. सकाळी उठल्या उठल्या काल काय 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 झालं ते आठवतं. काहींना 2, 4, 5 दिवसानंतर त्यांनी ती काय झाली आपोआप विसर होता होता होता. 1 वर्षानंतर पाहिलं तर नील पोझिशनच नील होती. असाच प्रकार आहे. बुद्धी ज्या ज्या पदार्थाला धरेल तिथे तिथे त्रास होईल. म्हणून बुद्धीने ज्या अनात्म पदार्थाला धरलेलं आहे त्याच्यातच आदिदैविक आदी भौतिक शरीर काय आहे? आधी भौतिक. देवता आधी दैविक आहेत त्याच्या इंद्रियांच्या देवता आहेत. त्या देवताही प्रसन्न केव्हा होतील? विठ्ठलाची शरणागती केली तर इंद्रियाच्या देवता प्रसन्न होतील. सगळ्या देवतांची तुमच्यावर कृपा होईल. का नाही होणार? आणि आधी भौतिक शिकवलंच सांगताना तुम्ही कोणाचंच वैर मानव करूच नका ना. कोणाबरोबर वैर करू नका. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. व्याघ्रण खाती सरपताया तुकोबरायांचं प्रमाण आहे त्याला. आणि याला संतांची उदाहरणं. आपण संत नाही हे आपण नक्की लक्षात ठेवायचं. पण त्यांचे प्रमाण तर आम्हाला माहितीच पाहिजेत ना. पण आपल्याला आधी भौतिक पीडा कळेल. तुम्ही दुसऱ्याला पीडा देऊ नका, ते तुम्हाला नाही ना देणार. हा सरळ सरळ नियम आहे का ना. कोणाही जीवाचा न गोडो मत सर्वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्हाला आधी नाही महाराज आम्हाला ना आधी भौतिक बरोबर. आध्यात्मिक म्हणजे शारीरिक. आधी भौतिक म्हणजे बाहेरचा त्रास, आध्यात्मिक म्हणजे शारीरिक. अशी दुरुस्ती करून घ्या. मग आधी भौतिक त्रास आम्हाला फार लोकांकडून आहे असं म्हटलं. तुम्ही लोकांच्याकडे वैर करूच नका ना. जो कोणाशीच वैर करत नाही ना त्याचा कोणीच वैरी नाही. कोणाशीच द्वेष नाही. कायिक वाचिक मानसिक मनात सुद्धा चिंतन करत नाही कोणाचं. काही नाही. कोण वैरी राहिला आपला? मग आधी भौतिक त्रास कोणाचा आहे? कोणाचाच नाही. शरीराचा आधी आध्यात्मिक का नाही?
मानतच नाही तो. मी शरीर आहे या भावावरून सुटून गेला. संतांची कृपा झाली आणि आधी दैविक का नाही, मुख्य देव कळाला. भगवंत हा आहे असं, माझा भगवंत हाच ईश्वर आहे असा कळाल्यावर तुम्हाला आधी दैविक नाही, मी देह नाही असं म्हटल्यावर आधी आध्यात्मिक नाही आणि कोणाशी वैर नाही, म्हणून आधी भौतिक नाही. कळालं ना? पण या भूमिका लय उंच आहेत बरं. या भूमिका म्हणजे एका दिवशी भूमिकेवर नाही येत तो. पण हे नुसते ऐकून नाही येऊ शकत. मग त्याला काय करावं लागेल, त्याला स्वतः त्याच्यात यावं लागतं. नाहीतर मग किती बी लोक असे सांगत राहतात. आता दुःखी लोक असतात ते त्याचे उपाय करतात. जा स्वामी समर्थकाकडे जा, की कुठल्या एखाद्या बाबाकडे जा, ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा. तर ते असे का ह्यांना, कारण ह्यांना कुठलेच गुरु नसतात. तीच माणसं इकडे जातात, त्यांच्याकडे गुरु जीवनात अस्तित्वात नसतात. जिथे सद्गुरू येतात ना तिथे यांचे हे सगळे उडून जातात. हे अस्तित्वाचंच राहत नाहीत कोणी. आणि त्याच्या जीवनात सद्गुरू आहे, तो काय कोणाला घाबरतो तेव्हा? काय प्रमाण? तो काय कोणाला घाबरतो? सद्गुरू सारखा माझा पाठीराखा असेल तर. श्रीगुरु सारखा असता पाठीराखा, इतरांच्या लेखा कोणच. हे तुम्ही दररोज म्हणता. तुम्ही दररोज म्हणता का नाही? त्याचा अर्थ माहिती आहे का? माहिती म्हणलं मी काय सांगायची गरज तुम्हाला? कळालंय ना आत्ता कळा. आता कळालं. दररोज म्हणता ना प्रमाण सद्गुरू सारखा, आणि मग त्या गुरूंना सोडून द्यायचं आणि बोंबलत फिरायचं. मग काय होतं? ही वस्तुस्थिती आहे का नाही? आपण त्याचा तुमच्याशीच तुम्ही अभ्यास करत जा. किंवा का बरं आपण असं का करतोय? तर आपलं एक तर तिथं विश्वास नसला पाहिजे. ज्या वेळेला गोष्टी कधी घडतात माहिती का? मानत नाही गुरुजींना असं नाही, मानतात असं बी नाही. असा एक मधला मार्ग आहे त्यांच्याकडे. आणि म्हणूनच त्यांचे दुःख नाश पावत नाही. दुःख का नाश पावत नाही? त्याला कारणीभूत हे आहे, निष्ठतेमध्ये कुठेतरी विचार असतो. आणि जसं फॉलो करायला पाहिजे ना संबंध, जसं मागाशीच तुम्हाला अग्नीचं उदाहरण दिलं. अग्नी काही अंतरावरून जर तुम्ही जर जाताल तर तुम्हाला त्या ह्यानी अकबर बिरबलच्या गोष्टीमध्ये येते बघा एक गोष्ट, खिचडी त्याला अकबर. तर ते त्याच्या आधी असं झालं होतं की एका माणसाने असं ठरवलं, म्हणजे पैज लावली, तुम्ही तुला काय करेल 10,000 सुवर्ण मुद्रा देऊ, तू पाण्यात उभं राहून काय करायचं, त्याने तेवढा स्टॅमिना बाळगला. थंडीच्या कडाक्यात गार पाण्यात राहिलं ना ते 10,000. मेलं असतं ना ते, पण मेलं नाही. बाहेर आले ते म्हटले ते माझ्या 10,000 मुद्रा. ते म्हटलं तो पाण्यात उभा राहिला होता पण काय करत होता तिथून कुठे? त्याने ती मार्ग शोधायला सुरुवात केली. तर ते म्हटलं मला मग तो एवढा गारटला कसं काय नाही? म्हटलं कसं काय आता काय गारटलं? तुला काय काय दिसत होतं? म्हणजे मला ते लांबून आपले गावातले दिवा पाहत होते बघा. त्याच्यामुळे तुला काय झालेलं आहे, म्हणून तुला ह्या मुद्रा घेण्याचा अधिकार नाही. कारण तुझा अग्नीशी संबंध आला ना. आला का अग्नीशी संबंध? नाही आला, पण सांगायला व्यवहारात आला ना. आणि त्याने मग आता ते काय द्यायला, मग ती ही कोणाकडे गेली गोष्ट? बिरबल म्हटला असं आहे का? बर. ते राजाकडे गेला. हा जर राजाकडेही जाऊन आला तेव्हा राजाने सांगितलं की बा, त्याने युक्तिवाद केला की म्हणजे असा तो अग्नीकडे पाहत असल्या कारणाने हा रात्री पाण्यात उभा राहू शकला, त्याच्यामुळे हा काही याचा अधिकारी नाही. राजा अकबराने ते सांगितलं म्हणजे की बरोबर आहे बा. पण हे बिरबलकडे गेल्यावर मग बिरबलने त्याच्यावर युक्तिवाद सुरू केला त्याचा. ते म्हटलं की ठीक आहे, मी दुसऱ्या दिवशी मग तो गेलाच नाही. तो काय केला त्याने, असे लांब वर तांदूळ टाकून वर शिजवल्या, ते लावून ठेवले आणि खाली शिकाळी लावून ठेवली, खाली एक जाळ लावून बस. कोण येत राहिले त्याचे, बिरबल का नाही आला काय? म्हणजे खिचडी पकाता. ते एक दिवस पूर्ण दिवस गेला, संध्याकाळ अरे म्हणजे काय चाललं? म्हणजे खिचडी पकाता. ते म्हणले असली कसली खिचडी पकाता? लय झालं अर्धा तास, 1 तास धर, 2 तास धर, तू सकाळपासून ना खिचडीच पकात. ते म्हटले की बा तुम्ही या बघायला म्हटले. मग राजे महाराज
माझी खिचडी खरोखरच अजून काय नाही झालेली. आणि मग राजा आल्यावर ते पाहतात, ते म्हणले अरे असं असतं का रे म्हटले कुठं. तो खाली इथं अग्नी लावलाय, वर खिचडी तुझी पकलच कशी काय ती, पक्क होईलच कशी. म्हटलं राजा असं जर होणार नाही तर गावातल्या दिव्याच्या उष्णतेने पाण्यातला माणूस म्हणजे गारटणार नाही, असं कसं काय होईल. ते राजाच्या लक्षात आले. ते म्हणजे कुठे येतो, त्याला 10,000 मुद्रा देऊन टाकले. झाले का नाही. काय झालं मला कशात काय सांगायचं होतं बरं. अकबर बिरबलाच्या गोष्टी नाही सांगायचं. तुम्ही किती अंतरावर उभे याच्यावर अवलंबून येते. जेवढं अंतर आहे ना, किती अंतरावर उभे तेवढं अंतर कट झालेलं असेल मग काय अडचण नाही. तसं असं म्हणतात ना की काना वचनाचे भेटी सरिसाची पहिली गिरटी वस्तू होणी उठी कवण एक, कारण त्यांनी अंतर कट केलेलं आहे तिथे. नाही तर सगळे ऐकणारे तर ऐकतात की, मग का नाही उठत. तर त्याचंही कारण तेच आहे. चला तरी कवणा ते तापपोळी पक्षाचा विषय नंतर घेऊ. कैसे ने हो शोक जाळी जरी प्रसाद रस कंदवळी पुरे सेतू कुंडली रसी पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम